हॅलो. आज आम्ही कोथिंबीरच्या वड्या बनवणार होतो. त्याच्यासाठी कोथिंबीर निसायचं काम चालू होतं. कोथिंबीर खूप वेळ आम्ही तिघीच निसत होतो. मग निसून झाल्यावरती मम्मीनी कापायला घेतली. मम्मी खूपच मोठं कापत होते. आम्ही तिला म्हणत होतो पण ती आमचं ऐकतच नव्हती. मग आईस्क्रीम आणली होती. ती आईस्क्रीम खाता आम्ही मम्मी कशी कोथिंबीर कापते ते बघत होतो. आईस्क्रीम तर 35 रुपयाला एक डब्बा होता, पण अजिबात चांगला लागत नव्हता. माती खाल्ल्यासारखं लागत होतं. मम्मीला आम्ही खूप वेळा बोलल्यानंतर मम्मी परत ते बारीक करत होती, पण तरी कोथिंबीर मोठीच होती. मग ही आईस्क्रीम खूपच डेंजर लागत होती आणि ते पाणी पित होती. ती एकच घास खाल्ला होता, पण तरी तिला आवडलं नाही. मग ती पाणी पिली आणि इथे मम्मीने ते मिरच्या वगैरे काय लसूण बिसून काय होतं ते मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. इकडे तोपर्यंत डाळ पण बनली होती. मला कोथिंबीर टाकायला सांगितली होती, मग मी कोथिंबीर टाकली, हलवलं आणि तशीच ती खूप वेळ हलवली मी. मग नंतर मम्मी ओरडल्यावरती मग मी परत तसंच ठेवलं. आणि इथं मम्मीला पण येत नव्हत्या वड्या बनवता. मग मम्मी त्या आजीची रेसिपी बघत होती यूट्यूबला. ही कोथिंबीरसोबत खेळत बसली होती आणि नंतर भाऊ आला होता बसायला. मग मम्मी आम्ही सगळेजण बसलो होतो, बघत होतो, व्हिडिओ बघूनच बनवत होतो. मग ही दीदी इथे खेळत होती मिरच्यांसोबत आणि माझं तर आईस्क्रीम खायचंच काम चालू होतं. मम्मीनी मीठ चुकून थोडं जास्तच टाकलं होतं. आम्ही नंतर पाहिलं, म्हणजे खाऊन बघितल्यावरती कळालं की मीठ थोडं जास्तच झालं आहे. पण दीदीने तिच्या डायनसारख्या नखांनी तो मिक्सरचं भांडं धरलं होतं आणि मम्मीला मिरची टाकायला मदत करत होती. आणि ह्या भैयानी तर काय वेगळंच काहीतरी केलं. यात्रेतून त्यांनी मुलींचं घड्याळ घेतलं आणि तेच घालून सगळीकडं फिरतोय. सगळ्यांना सांगतोय की माझं नवीन घड्याळ आहे, पण ते आता बंद पडलेलं आहे हे मी तुम्हाला सांगू शकते, कारण ते यात्रेतूनच घेतलं होतं 100 रुपयाचं. वड्यांकडे होतो आपण. वड्या खूप तशा छान लागत होत्या बनवल्याच्या नंतर, पण थोड्याशा खारट झाल्या होत्या. ते मला नाही कळलं, पण पप्पांना कळलं आणि माझी आईस्क्रीम आता संपत आली होती. हा गेल्यानंतर बाहेर आजी बसली होत्या. बाहेर आजी होती, बाबा आणि एक शेजारच्या आजी आल्या होत्या. तर त्यांनी भैयाला पाहिलं. मग त्या म्हणल्या, हे आमचा फोटो काढतो का? मग तो परत आतमध्ये आला. मग मम्मी त्याला ओरडत होती की कशाला, असं फ्लॅश चालू होतं म्हणून त्यांना कळलं नाही, तर त्यांना कळलं नसतं. मग ह्या चुकीची शिक्षा म्हणून त्याला मम्मीनी चाळण धुवायला सांगितली वड्यांसाठी. मग त्यांनी चाळण धुवून घेतली, ओलीच होती म्हणून थोडा वेळ तिला सुकू दिलं आणि मग मम्मीनी असं गोल केलं होतं. मग नंतर ठरवलं की नको, डायरेक्ट चपटच करूया. मग ते शिजायला ठेवलं. तोपर्यंत मम्मीनी इकडे भाकरी पण करून घेतल्या. शिजल्यानंतर त्यांना आम्ही मस्त भाजलं, जेवण करताना खाल्लं आणि खूप छान लागत होते. पप्पांना तर खूप आवडल्या. पप्पांनी खूप साऱ्या खाल्ल्या. तुम्ही ते बघू शकता पप्पा कसे खात आहेत. आमची मज्जा चालली होती. अशी संध्याकाळची बसल्यावरती जेवताना आम्ही असंच जेवतो आणि ह्याची तर अशीच नाटकं असतात. बाय.